बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ, प्रकरण 4. नागवाडीची यात्रा म्हणजे भागातल्या पैलवानांची पर्वणी. भैरवनाथ देवाच्या नावाने गावात वर्गणीच्या रूपात चिक्कार माया गोळा व्हायची. तीच वर्गणी मानधनाच्या रूपात पैलवान आपल्या पदरात पाडून घ्यायचे. 1 नंबरच्या जोडीतल्या पैलवानाची कुस्ती 3000 एवढ्या मोठ्या रकमेला लागत असे. लहान पैलवान नारळ आणि मिळेल त्या मानधनावर खुश होत असत. सूर्याजीराव पाटलांचा दादू सुद्धा आता नेटाक आणि पुऱ्या मापाचा गड्यासारखा दिसत होता. ओठ पिळल्यावर दूध निघावं असा गुटगुटीत, झोंधळ्याचं पोतं हलवून भरावं अगदी तशीच अंगकाठी. सूर्याजीरावांचाच मुखवटा घेऊन जन्माला आलेला दादू सूर्याजीरावांसारखाच तापट स्वभावाचा होता. कोल्हापुरातल्या शाहू महाराजांनी बांधलेल्या शाहू आखाड्यात सराव करून कानावर मजबूत असे ठोके खाऊन एखाद्या मारक्या खोंडाला व्यसन घालावी आणि ते खोंड शांत व्हावं, तसाच दादू नेहमी शांत असायचा. गावात दादूची चांगलीच वाहवा होती. दादूने आसपासच्या गावातल्या कुस्ती मैदानात धरेल त्या मैलाला चितपट करून आसमान दाखवलं होतं. गावात दादूला बघून तरण्या पोरीचं तोंडचं पाणी पळे, पण वडिलांच्या दराऱ्याने दादूने कधी वर मान केली नाही. सूर्याजीराव पाटलांनी सुद्धा दादूला खुराकाला कधी कमी केलं नव्हतं. खुराड्यात आठवडाभर पुरतील असे देशी कोंबडे, 5-6 किलो तूप, पीठ आणि खुराकासाठी लागतील तेवढे पैसे असा सगळा इंतजाम करून आठवड्यातून 2 दिवस रेल्वेने कोल्हापुरात स्वतः जाऊन पोहोच करत असत. बरं, नुसता खुराक देऊन त्यांचं समाधान होत नव्हतं. जातीनिशी स्वतः तालमीत 2 दिवस राहून किती खातोय, किती राबतोय याची सुद्धा शहानिशा करीत असत. आणि त्यामुळेच तर दादू भट्टीत तावून सुलाखून तयार झाला होता. दादूला तयार करून सूर्याजीराव पाटलांनी गावात जणू एक मार्क खोंड तयार केलं होतं. नागवाडीत आल्यावर हिराबाईपेक्षा सूर्याजीरावांची आईच आपल्या नातवाची खाण्यापिण्याची सगळी काळजी घ्यायची. एखाद्या वेळेला हिराबाईने दादूच्या ताटात कमी जास्त काय केलं तर स्वतः हाताने दादूचं ताट वाढायची. नंतर मात्र हिराबाईचं काही खरं नसायचं. जत्रेच्या तंद्रीत गाव रमवून गेला असतानाच अण्णा पाटलांच्या वाड्यात वेगळाच बेत शिजत होता. कमान पाट्याच्या झोपाळ्यावर धनगरी धाटणीचं जाड जूड घोंगडं अंतरलं होतं. त्याच्यावर जरीचा पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर, लाल भडक फेटा, हाताला लागूनच गुप्ती फिट केलेली पोकळ बांबूची काठी, असा पेहराव करून अण्णा पाटील तक्क्याला टेकून बसले होते. तिथेच खाली जापत्यावर पक्का गुरव, मायाप्पा म्हस्के, सौदळी जवळचा पांडा आणि त्याच्याच भावकीतला शिवा पाटील अशी मंडळी बसली होती. सालगडी संप्या होताच पाटलांच्या दिमतीला. तोंडातल्या तंबाखूच्या विड्याची सरभरीत पिचकारी मारीत अण्णा पाटील बोलते झाले. मायाप्पा हाय काय नाही जोरात जत्रा या बारीला? ढुंगणाला रेटा देऊन सरळ होत तोंड वाकडं करत मायाप्पा म्हणाला, नाही अण्णा, पैक्या अडक्याकडनं लई घायला आलो याची. अण्णांची करडी नजर मायाप्पावर फिरली तसा तो चाळ बाळला. रांड्याच्या पेकाडात लात घालू काय रे तुझ्या? हे काय कमी पडलं रे तुला माझ्याकडे? अण्णा खेकसून म्हणाले. तेवढ्याच मध्येच पक्का गुरु सारवा सारवच्या सुरात बोलला, अण्णा तसं नव्ह, जत्रेच्या तोंडावर खर्चाला पैका नाही असं म्हणते धनगारडे. होय होय, मला बी तेच म्हणायचं आहे, मायाप्पा सावरून म्हणाला. तेवढ्यात चहाचे 4-5 पेले घेऊन अण्णाची दुसरी बायको तिथं आली. अण्णाच्या बैठकीत बाई माणसाचा यायचा घास नव्हता, पण या फुलाबाईला सगळ्याच गोष्टीची मुभा होती. घरची कारभारी ती होती.
ईर्षेवर अण्णा पाटलांनी तिला भर लग्नाच्या मंडपातून उचलून आणलेली आणि रीतसर लग्न केलं होतं. अंगावर चोपून लुगडं नेसून गळा भरून दागिन्याने मढलेली, कपाळावर नाणे आवळं कुंकू लावले एखाद्या संगमरवराच्या दगडासारख्या पांढऱ्या शुभ्र फुलाबाईने बैठकीत प्रवेश केला. तशा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे भिरभिरल्या. सगळ्यांसमोर चहाचे पेले पुढे करत ती शेवटी अण्णांच्या जवळ पोचली. अण्णांना चहा देऊन त्या अण्णांच्या लगेचच कमान पाट्यावर बसली. थोडा वेळ बैठक शांत झाली. फुलाबाईच्या येण्याने जणू बैठकीला नव चैतन्य संचारलं. जापत्यावर बसलेली मंडळी जरा आवळूनच बसली. अण्णा पाटलांच्या बोलण्याची वाट बघत पेल्यातला चहाचा घुटका फुरफुर करून घेऊ लागले. पांड्या, जी अण्णा. अरे त्या सूर्याजीचा दादू नजरेला पडला परवा पारा खाली. डोळ्यात राग आणून अण्णा विचारते झाले. कोंडवाड्यात बैलांना डांबून सूर्याजीनं केलेला अपमान अजून अण्णा पाटील विसरले नव्हते. होय गा, मला बी दिसल्यागत झालं. बेन दांडग झालंय अक्षी गड्यागत. पांडा म्हणाला. हे ऐकून अण्णा भडकले. त्यांची तळ पायाची आग मस्तकात गेली. चेहरा लाल बुंद झाला. पांड्या, फोदरीच्या खातुयास माझा आणि घातुयास त्याचं होय रे. अण्णा थरथरत होते. बैठक पुन्हा शांत झाली. सगळ्यांनीच तोंडाला कुलप घातली. फुलाबाईंना अण्णाच्या वागण्याचा अंदाज होता आणि राग पण ती जाणून होती. त्यामुळं तिनं बैठकीतून निघून जाण्यातच धन्यता मांडली. थोडा वेळ गेल्यावर अण्णाने पुन्हा सूर्याजीराव पाटलांच्या दादूचा विषय काढला. पांड्या, त्यो सूर्याजीचा दादू दांडगा झालाय म्हणतोय ना. ठीक आहे, मग या बारीला गावच्या मैदानात काय दिवं लावतोयस तेच बघतो आता. बैठकीत असणाऱ्या सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या. कारण अण्णा काय करतील हा नियम नव्हता. अण्णा पाटलांचा सूर्याजीराव पाटलांच्या वरचा राग पूर्ण गावाला माहीत होता. कधी कधी अण्णा रागाच्या भरात होत्याचं नव्हतं सुद्धा करीत असत. शिवाला उद्देशून अण्णा बोलले. शिवा, तू तडक इट्याला निघ. जाऊन साळुंके पाहुण्याला भेट आणि म्या काय सांगतो या तो निरोप दे. होय जी, म्हणत शिवा पाटलाने होकारार्थी मान डोलावली आणि लगबगीने सांच्याला विटाचा रस्ता धरला. रात्रीतच विट्याला पोचून साळुंके पाहुण्यांना अण्णा पाटलाने धाडलेला निरोप सविस्तर सांगून रातच्या रात मागे फिरला. अण्णा पाटलांचे विट्याजवळ डोंगराच्या पायथ्याला बामणी गावात पाहुणे होते. त्यांचं नागवाडीत येणं जाणं असल्यानं अण्णा पाटलांशी त्यांचे चांगले संबंध होते. आडीनडीला एकमेकांना पाहुण्यांचं नेहमी सहकार्य असायचं. नवीन दिवस उजाडला. नागवाडीचं वातावरण अगदी प्रसन्न होतं. सगळ्या गावात जत्रेमुळं गडबड धांदल सुरू होती. नदीवरून धुवून आणलेल्या बैलजोड्या बारी बारीने दर्शनाला येत होत्या. देवळाचा गुरव येणाऱ्या प्रत्येक बैलगाडीवर गुलाल टाकत होता. नारळ फोडून गाडी मालकाकडून दक्षिणा घेत होता. जवळच एक पिप्पाणीवाला पिप्पाणी वाजवून 4-2 रुपये पोटासाठी कमवीत होता. देवाला पूजायला आलेल्या पांढऱ्या शुभ्र बैलांच्या गळ्यातल्या झुली शोभून दिसत होत्या. शिंग लाल रंगाने रंगवली होती. त्यावर रिबिनी चढवल्या होत्या. रेडकरने सुद्धा गाडी देवळाच्या जुन्या दगडी पायऱ्यांना लावून पुजाऱ्यांकडून पुजून घेतली. जत्रेच्या पहिल्या दिवशी पालखी असे आणि भैरवनाथाला गोड नैवेद्य, तर दुसऱ्या दिवशी खारकांड व जंगी कुस्त्यांचा फड गाजायचा व त्याच रात्रीही कलापथक असायचे. दिवसभर बैलगाड्यांचे पूजन आणि देवाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची ये जा संपून पुजाऱ्यांनी देवाची पालखी सजवण्यास सुरुवात केली. मखमली कपड्यात देव विराजमान होऊन पालखीत बसले. नजर लागेल अशी पालखी सुशोभित तयार होती. पालखीच्या दोन्ही बाजूच्या खांदे देण्याच्या लाकडांना गोंडे लावले होते. दर्शनाला येणारे जाणारे पालखीवर गुलाल टाकत होते. आता वेळ होती फक्त पोलीस पाटलांनी खांदा देण्याची. वर्षानुवर्षे पाटील भावकीत पोलीस पाटील पदाची परंपरा चालत आली होती.
त्यामुळे पालखीचा मान सुद्धा पाटील वाड्यातच असायचा. पोलीस पाटलांच्या पहिल्या खांद्यानेच पालखी पुढे सरकायची आणि तो मान अण्णा पाटील जवळजवळ 20 वर्षे मिळवत होते. देवळाच्या गाभाऱ्यात पालखी शेजारी गावातील प्रतिष्ठित मंडळी जमली. त्यामध्ये थोरात दादा, कुंभार गुरुजी, रफिक चाचा, सरकारी दवाखान्याचे डॉक्टर भिलवडे व सूर्याजीराव पाटील इत्यादी लोक अण्णा पाटलांची वाट बघत ताटकळत उभी होती. बराच वेळ झाला तरी अण्णा पाटलांचा पत्ता नव्हता. वैतागून थोरात दादांनी आपल्या एका गड्याला अण्णा पाटलांना बोलावण्यासाठी धाडलं. रात्र होत चाललेली, पालखीला उशीर होत होता. इकडे अण्णा पाटील अजून पालखीकडे फिरकले नव्हते. थोरात दादांचा निरोप घेऊन त्यांचा गडी अण्णाच्या वाड्याकडे आला. अण्णा कमान पाट्याच्या झोपाळ्यावर हळुवार झोका घेत सुपारी कात्रीत बसले होते. वाड्याच्या प्रवेशद्वारात काहीतरी हालचाल झाली म्हणून त्यांनी तिकडे पाहिलं. कोण आहे रे तिकडे? आत याचं होईना होय रे, असं म्हणून अण्णांनी करड्या आवाजात हाक दिली. तसा थोरात दादांचा गडी पुढे आला. मी आहे जी. का आलायस असा चोर पावलाने? अण्णा म्हणाले. पालखीच वर सगळी ताट काढ्यात, त्योच सांगावा घेऊन आलो या तुम्हासनी. गडी एका सुरात बोलला. अण्णाने त्या गड्याकडे बघितलं आणि म्हणाले, का दम निघना होय रे? कोण आला एवढा जहागीरदार घातीला? आलू म्हणून शान सांग, निघ. आहे असाच निरोप घेऊन गडी खाली मान घालून माघारी फिरला. झालेला सर्व प्रकार त्याने थोरात दादांना सांगितला. एक वेळा आमदारकीची निवडणूक लढलेल्या दादांना गड्याच्या समोर झालेला अपमान आपला अपमान वाटू लागला. उभ्या जिल्ह्यात थोरात दादांचा मान आणि दरारा होता आणि नागवाडी गावात वेळोवेळी अण्णा पाटलांकडून होणाऱ्या अपमानाची सल त्यांच्या डोक्यात जात असे. आज पण त्यांच्या गड्यावर अण्णा पाटील खेकसलेली गोष्ट दादांना जिव्हारी लागली होती. काय पण करून अण्णा पाटलांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशी मनोमन त्यांची इच्छा होती. अण्णा पाटलांच्या तोडीस तोड गावात एकच वाडा होता आणि तो म्हणजे सूर्याजीराव पाटलांचा. सूर्याजीराव पाटीलच अण्णा पाटलांना शेह देऊ शकतात हे राजकारणी डोकं थोरात दादांना सांगत होतं. सूर्याजीराव पाटलांचं गावात वाढणारं प्रस्थ दादा ओळखून होते आणि म्हणूनच त्यांनी नवीन डाव टाकला होता. पालखीला खांदा सूर्याजीराव पाटलांना द्यायला लावून गावातल्या राजकारणाचा चेहरा बदलून टाकला आणि पाटील भावकीत फळी निर्माण केली. अण्णा पाटील विरुद्ध सूर्याजीराव असा गावात वाद पेटवून दिला. सूर्याजीराव पाटील थोरात दादांच्या नेहमी बैठकीत असून सुद्धा त्यांनी सूर्याजीरावांना एका बुद्धिबळाच्या प्याद्यासारखा वापर करून घ्यायचं ठरवलं. नागवाडी गावची जत्रा यावर्षी वेगळंच वारं घेऊन आली होती. भैरवनाथ देवाने पाऊस पाण्याचा चांगला कौल दिला होता, पण दरवर्षी देवाच्या पालखीच्या मान अपमानात पाटील भावकीत वितुष्ट निर्माण झालं होतं. थोरात दादांच्या समवेत पूर्ण गाव अण्णा पाटलांची वाट बघत देवळाच्या गाभाऱ्यात उभे होते. शेवटी दादा सूर्याजीरावांना उद्देशून म्हणाले, सूर्याजी, आता उचल पालखी आणि दे पहिला खांदा तूच. हे ऐकून सूर्याजीराव बुचकळ्यात पडले. वर्षानुवर्षे पालखीच्या पहिल्या खांद्याचा मान पोलीस पाटलांचा म्हणजेच अण्णा पाटलांचा होता. त्यातच आपण जर पालखीला खांदा दिला तर कारण नसताना अण्णा पाटलांच्या बरोबर वैर व पाटील भावकीत वादाला कारण होईल. दादा, पालखीच्या पहिल्या खांद्याचं मानकरी तर पोलीस पाटील आहे. ती म्या कसा खांदा द्यायचा? बोलायचं नसताना सूर्याजीराव बोलून गेले, कारण त्यांची जास्त वेळ बैठक थोरात दादांच्या बंगल्यावर असायची. कमी जास्तीला दादा सूर्याजीरावांना सहकार्य करीत असत. दादांचा शब्द सूर्याजीराव सहसा टाळत नसे, पण आज तशी वेळ आली होती. अण्णांच्या वेळेत न येण्याने पालखीला बराच वेळ होत चालला होता. थोरात दादांनी सूर्याजीरावांच्या सुचवलेल्या नावाला कुंभार गुरुजींनी सुद्धा दुजोरा दिला. भाई सूर्याजीराव, उचला तुम्हीच पालखी. भिलवडे डॉक्टरांनी सुद्धा गुरुजींच्या होय मध्ये होय मिसळला.
म्हणून मग गाभाऱ्यातल्या मंडळींनी सुद्धा पालखीसाठी एकच जल्लोष केला. नाईलाज असतो सूर्याजीराव पाटलांना पालखीला खांदा द्यावा लागला. लोकांनी श्री भैरवनाथवर उधळलेल्या गुलालाने पालखी बरीच जड झाली होती. जणू देवळातून बाहेर येऊन देवच पालखीत विराजमान झाले होते. पुढे चार मागे चार खांदेकरांनी पूर्ण जोर लावून पालखी उचलली. देवाची पालखी उचलल्यावर देवळाला एक पूर्ण वर्तुळाकार पालखी रिंगण मारत असे आणि मग नंतर गावातून पालखी फिरत असे. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं, अशा आरोळ्या देत पालखी पुढे चालली. जमलेली लोक गुलालाच्या गोण्या भरभरून गुलाल उधळत होती. हळूवार देवळाच्या दगडी पायऱ्या उतरत पालखी मंदिराच्या मोकळ्या पटांगणात आली. तेवढ्यात हातात काठी घेऊन समोरून अण्णा पाटील आणि त्यांच्याबरोबर पक्का गुरव, मायाप्पा म्हस्के, सौंदर्यजवळचा पांडा व शिवा पाटील अशी मंडळी येताना दिसली. सूर्याजीराव पाटलाने पालखीचा मानाचा पहिला खांदा दिला ही वार्ता अण्णाच्या पर्यंत पोचायला वेळ लागला नव्हता. कदाचित पालखीला खांदा द्यायला उशीर अण्णांनी यासाठीच केला असावा. त्यांना स्वतःचा दरारा आजमावून बघायचा होता. मी उपस्थित नसताना कुठल्या रांडच्याचा घास आहे पालखीला खांदा द्यायचा, याच मनस्थितीत अण्णा देवाच्या पटांगणाजवळ आले. जमलेल्या गावचे पूर्ण लक्ष आता काहीतरी होणार ह्याच्याकडे होतं. पालखीला खांदा देणारे पालखी खांद्यावर घेऊन एका जागी स्तब्ध उभे राहिले. अण्णा पाटील पालखी समोर येऊन जमलेल्या लोकांना उद्देशून बोलले, भैरवनाथाच्या पालखीचा पहिला खांद्याचा मान आमचा, पोलीस पाटलांचा. हे ठावं असून सुधीक पालखीला खांदा द्यायचं धाडस कसं झालं? कसं झालं? गावच्या परंपरेने ठरलेला रिवाज मोडायचं न्याट कुणाच्या सांगण्यावरून झालं? विसरला काय रे पाटलकीचा मान आमचा आहे? ह? तेवढ्यात वयाने वयस्कर असले कुंभार गुरुजी समोर आले आणि अण्णा पाटलांना शांत करण्याच्या उद्देशानं बोलले, अण्णा शांत व्हा, शांत व्हा. तुम्हासनी यायला ये होत होता म्हणून शान आम्ही सगळ्यांनी मिळून पालखी उचलायला सांगितली आहे. रफिक चाचा आणि बाकीच्या लोकांनी मागून होय जोडला. तरी अण्णा शांत झाले नाहीत. पहिला मानाचा खांदा सूर्याजीने दिला ही गोष्ट त्यांना पचत नव्हती. रागाच्या भरात त्यांनी सूर्याजीवर मोर्चा वळवला. ए सूर्याजी, पालखीचा खांदा द्यायचं तुझी हिंमत कशी झाली? आमच्या विरोधात जाऊन चांगलं नाही होणार तुझं, सांगून ठेवतो. हा. थोरात दादाने पुन्हा वरवरची सारवासारव केली. पूर्ण गावासमोर झाला अपमान सूर्याजी पाटलांना सुद्धा रुचला नाही. सूर्याजी पाटलांना सगळ्या गावासमोर खड्या आवाजात बोल सुनावलेली बाब सूर्याजी रावांबरोबरच असणाऱ्या रामा, शिरपा व तात्या या दोस्त मंडळींना सुद्धा पटली नाही. पण सूर्याजीराव पाटलांना शांत बघून ही मंडळी सुद्धा शांतच उभी राहिली. अण्णा पाटलाकडून एवढा अपमान होऊन सुद्धा सूर्याजीराव पाटील शांत होते हे सगळ्या गावानं पाहिलं. थोरात दादांचं बोलणं संपेपर्यंत चवताळलेले अण्णा हातातली काठी उचलून पुन्हा थोरात दादांना बोलले, दादा, तुमच्या वयाचा मान ठेवून तुम्हासनी मी काय बोलत नाही. तुम्ही जिल्ह्याचं राजकारण करा, गावातल्या नसत्या भानगडीत ध्यान द्यायची काय गरज नाही. हे अण्णा पाटलांचं बोलणं ऐकून गावासमोर आपली किंमत कमी करून घेण्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलंच. म्हणून थोरात दादा त्यांचं काम झालं या आविर्भावात शांत राहिले. चाललेला प्रकार बघून गर्दीच्या एका बाजूला 2 कॉन्स्टेबल घेऊन उभे असले शेख फौजदार गर्दी दाबतच पुढे आले. वातावरणाचं गांभीर्य समजून घेऊन त्याने अण्णा पाटलांना शांत केलं. बघून घेईन म्हणत अण्णा आणि त्यांचे सहकारी वाड्याकडे परतले. खांदेकरांनी पुन्हा पालखीला खांदा दिला. देवळाला एक फेरी पूर्ण करून पालखी गावात शिरली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.